बघा, एसटी बसचा टायर फाटला आणि केवढा आवाज झाला बघा. ते एक रायडर आलेले आहेत सीओ. चला चल, आम्ही आता निघतो इकडनं. आमचा रायडर आल्यामुळे आम्ही आता थांबत नाही. पुढे आम्हाला अजून 4 माणसं भेटणार आहेत, म्हणजे 4 रायडर भेटणार आहेत. तर जाऊ आता हळूहळू, स्पीड मेंटेन ठेवत. सकाळचे सायकलिस्ट पण असतात भरपूर, त्याच्यामुळे त्यांची पण काळजी घेत आपल्याला जायचं आहे. हे फार सांभाळायला लागतं, हे असं वर खाली, त्यात पाठीमागून येणाऱ्या गाड्या सगळंच बघावं लागतं. 4 रायडर आम्ही निघालो आहोत एका लाईन मध्ये. आता आपण वाशी प्लाझाला पोहोचतोय. तिथे आपले रायडर्स उभे आहेत, वाट बघतायत. आज बरीच गर्दी आहे इथे. हे बाबा आमचे रायडर्स कुठे गेले मनीष भाई? मनीष भाई काय येत आहेत की नाही? बरं सर, काय माहिती. कोण नाही, मला बोलले तिकडे येतोय म्हणून. मी आईला वांद्यात खड्डा येते. अरे नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मनीष भाई. हा ऍक्च्युली काय आलं नाही, हा आला नव्हता ना सीओ, त्याच्यामुळे आम्हाला वेळ लागला. हा बापरे, वाकोळ्याला बरं आम्ही तिकडनं नाही आलो. आम्ही ऍक्च्युली पहिला ठरवलेलं तिकडनं द्यायचं, म्हटलं आपल्याला रस्ता नाही कळला तर जाऊ दे, आपण आपलं सरळच जाऊया. आणि आता आम्ही निघालोय खालापूरसाठी. खालापूरला गेल्यानंतर आम्ही तिथे चहा नाश्ता करणार आणि तिकडनं मग निघणार डायरेक्ट पहिल्या डेस्टिनेशन मध्ये पोहोचण्यासाठी. पुढे सायकलवाला चाललाय, त्याला सांभाळत आपल्याला निघायचंय पुढे.
माझा माईक निघून माझ्या तोंडाजवळ आलेला आहे. याचं वायरिंग कसं करायचं तेच काय कळत नाही. पुढे रस्ता खूपच खराब, ऑइल पडलेलं रस्त्यावर. सांभाळून, ऑइल ऑइल. निघालो, एक एक रायडर पुढे मागे होतोय. कारण प्रत्येकाने आम्ही ठरवलेलं आहे की एकत्र जायचंय. जो दिसत नसेल त्याला थांबायचं आहे. त्यांच्या स्पीडने तसं जायचं आपल्याला. तर आम्ही आता JNPT ला थांबलोय आणि आता JNPT वरून निघालो. कारण हा जास्त वेळ थांबत नाहीये सिग्नल, त्याच्यामुळे पटपट जावं लागतं. आणि आता आम्ही JNPT ला थांबणार आहोत इथे पुढे. मोरे सगळे येईपर्यंत थांबूया ना. सगळे आले का? सगळे आले? 2 2 4 2 6 2 8 10. अजून एक कुठे? हा, एक तिकडे आहे ना. हा, चला 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 चला. आले आले सगळे आले. खूप छान खोपोली रोडला लागलोय आता आम्ही पुण्याच्या. आणि ह्या बिल्डिंग एवढ्या सुंदर दिसतात ना, लांबून बघितलं तर काय एकदम वेगळंच वाटतं एकदम. आणि हा आहे पुणा रोड. रायडर्स खूप स्पीड मध्ये पळतात, पण आम्ही आमचं ठरवलेलं आहे की एकमेक रायडर्स बघत जायचं आणि एकमेकाला फॉलो करत जायचं. तसे रायडर्स आम्ही एकमेकाला फॉलो करत चाललोय. जसे 1 2 3 मी 4 मागे हे बघा दिसतात काचेमध्ये तुम्हाला रायडर्स. काय वातावरण आहे, सगळं धुरकट एकदम. ते फॉग नाही आहे, हे पोल्युशन आहे जे ह्या सगळ्या कंपनीमधनं निघतात धूर ते. आज मोरे सिसोड आहेत. त्या मोठ्या मोठ्या ट्रक पासून सावध राहावं लागतं, कारण हे कधी कुठून लेफ्ट कधी कुठून राईट मारतील काय सांगता येत नाही. कसं हळूहळू बसायला लागलंय, कारण थंड एकदम वातावरण इथे. आणि पुण्याच्या रोडला आपण लागलोय ना. सुंदर असं दृश्य पुण्या रोडचं. जे खोपोलीला आम्ही चाललो आहोत, थोडं छान आहे एकदम. असं वाटतं की गाडी थांबवत नाही, नुसतं चालवत राहावं. कारण असे रोड मिळणं खूप नशिबात असतं. कारण आपण गोव्यात नाही जातो तर गोवा रोडला सिमेंटचे रस्ते जिथे गाडी पळवता येत नाही आणि चालवता येत नाही. डांबरचा रस्ता म्हणजे ग्रेट, एकदम ग्रेट.
आणि आज बरेचसे रायडर्स ग्रुप निघाले फिरायला. सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे खूप छान मस्त पैकी. आता कॅमेऱ्यात तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही मला, पण मला डोळ्याने दिसतोय. रायडर माय गॉड, एकदम महागाईतल्या गाड्या द्या आणि या सुसाट पळतात एकदम. हे बघा ये हुनबाद. तीन वेळा चौथी गाडी या गाड्या जशी तुम्ही घेणार, जसे तुम्ही ऍसेसरी आणि सगळ्या घेणार त्याच्यावरती डिपेंड आहे की गाडी किती तुम्ही महागाईतली घेताय. आणि माझे रायडर सगळे पुढे निघून गेले, तुम्ही एकदम स्लो चाललोय आरामशीर. पण आता थोडं पिकअप घेतलेलं आहे. पुढे गाव आहे रसायनी. हो ब्रेक मारा, स्पीड ब्रेकर आलेला आहे. नमस्कार लोखंडे साहेब, नमस्कार. तब्येत बरी आहे ना? फर्स्ट क्लास ना? गुड. आणि आम्ही आमच्या रोजच्या चहाच्या इथे योगी अमृतुल्य चहा इथं आम्ही जिथे कायम थांबतो तिकडे आलोय. आता इकडनं चहा आणि नाश्ता करून आम्ही निघणार पुढे. आता आमची चहा पिऊन झालेली आहे. आता आम्ही निघतोय पुढच्या डेस्टिनेशनला. तळेगावच्या इथे आम्ही थांबणार आहोत नाश्ता करायला. चला 1 2 3 4 5 6 आणि 2 रायडर मागून येत आहेत. 6 2 मागे आहेत. 7 8 असे 8 रायडर झालेले आहेत आमचे. रायडर बघा कसे लाईनी चाललेत. याला म्हणतात ग्रुप एक नंबर. असे रायडर झाले पाहिजेत जे एकमेकांना बघत आणि सांभाळत जात आहेत. तर अशी सुरुवात आहे. सूर्यनारायण खूपच वर आलेले आहेत आणि आमचे विश्वनाथ भाऊ मागे आहेत जे आम्हाला 4 रायडर उचलून आहेत. 4 रायडर नाही बाबा. आणि आता घाटाला सुरुवात झालेली आहे कारण इकडनं आता 2 रस्ते झाले आहेत. आता खरी सुरुवात झाली पुण्याला. कारण आता घाट लागलाय ना. सगळा चढाव चढवत जायचं आपल्याला. आता आपण बेंगलोर हायवेला आहे. खूप जबरदस्त हायवे आहे पण खूप इझी हायवे आहे.
बेंगलोर 832, कराड 152, सातारा 100. तर आपल्याला कोल्हापूरला पण जाताना हाच हायवे लागणार आहे. पण ट्रॅफिक खूप आहे या रोडला, खूप सांभाळून गाडी चालवायला लागते. किती केला तरी रस्ता संपणार नाही, एवढा मोठा रस्ता. एकदम स्ट्रेट ड्राईव्ह, पुढे थांबायचं नाही, इकडे नाही तिकडे, डायरेक्ट सातारा. सातारा जायचं, सातारा होईल तोपर्यंत म्हातारा. कारण एवढा मोठा रोड आहे ना, विचारायला नको. हा आता टोल नाका आलेला आहे आमचा. कोणता टोल नाका माहित नाही आपल्याला, बघायचं आहे का. जंगल आहे का टोल आहे काय कळतच नाही. फास्टॅग वाले बसलेले तिकडे, मला वाटलं टोल नाका आहे. खचाखचात गाडी काढायला पाहिजे, खचाखचात गाडी काढायला पाहिजे. डोंगर कच्छ कापून काढले तर रोड काय मस्त वाटतं एकदम. वाव. आणि आता मला वाटतं टनल येणार आहे बहुतेक. पण हा रोड खूपच बिझी असते. रायडर पळतायत पुढे, गप्पा गप गप्पा गप गप्पा गप. बघत आहे वाचा वाचा कात्रज. यस, कात्रज बघा, कात्रज. आणि आता आपण कात्रज बोगद्यामध्ये चाललोय आणि किती चांगलं लोकेशन आहे, जबरदस्त. आता आलो आपण. आणि हा आता पूर्ण कात्रज बोगदा पूर्ण खाली उतरत जातो. एक नंबरचा पूर्ण उतार आहे हा बोगदा. लावलं तर माझे बॅटरी उठून जाणार. उतरले माझे मोठं टनल आहे कात्रज. आवाजही खूप आहे, दन 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 दन. आणि फायनली बोगदा संपलेला आहे आणि एकदम काळोख वाटतंय. कदाचित मी चष्मा लावल्यामुळे काळोख वाटत असेल. बोगद्यामध्ये ट्रॅफिक हरवली ट्रॅफिक बोगद्यामध्ये दिसायलाच नाही. आता रायडर पुढे गेलेले आहेत, बरेचसे रायडर्स आहेत मागे अजून. आम्हाला कोणाचं नाही आहे. उतार उतार 200ची स्पीड. ह्या गाडीला 200ची स्पीड म्हणजे
विंचूचा आवाज होता की कळतच नव्हतं की काय चाललंय. आता आपण इथे थांबलेलो आहोत कारण एखाद्या गाडीचे ब्रेक जाम झालेली, त्याच्यामुळे थांबावं लागलं सगळ्यांनाच. चला आता आपण हा खोपी पुणे, खोपीला पोचलोय आपण. चला पुन्हा एकदा रायडर सगळे निघाले लाईनीत. तिला थांबलो आम्ही कारण त्याचे टायर एकदम जाम झाले, ब्रेक. पुन्हा थांबायला लागला आम्हाला. तरी असं सगळे एकत्र आहेत म्हणून काय वाटत नाही. टायर फाटला, लगभग एसटी बसचा टायर फाटला आणि केवढा आवाज झाला बघा. लाईव्ह टायर फाटला, लाईव्ह. माणसं भरलेली होती गाडीमध्ये, पण नशीब माणसांचं की बसवाल्याने बस कंट्रोल केली आणि नाहीतर काय झालं असं काही सांगता येत नाही. एवढा जोरात आवाज झाला. आता तर तुम्ही बघितलं की कसा आवाज झाला आणि कसं फाटलं टायर. बापरे, पहिल्यांदा मी बघितलं की टायर कसा फाटतो, ते पण एसटीचा. हो, नवीन एसटी, नवीन, जुनी पण नाही, न्यू ब्रँड एसटी आहे. आमच्या रायडर्स पुढे चाललेले आहेत सगळे लाईनीमुळे एकत्र. पुन्हा एकदा हायवेला लागलोय आम्ही. पटकथीत कुठे जातोय आम्ही आम्हालाच माहिती नाही, पण सकाळपासून रनिंग करतोय खरं. माझ्या एसटीचा टायर फाटला, माझ्यावर रेकॉर्डिंग झाले. आपली धूळ उडाली, बापरे. कारण डांबरा बॅटरी संपत आलेली आहे. तर आम्ही तुम्हाला पुढच्या भागात भेटतो. तर आता आम्ही जाणार आहोत प्रति बालाजीला.